आज आपण मऊ आणि छान वरतून जाळीदार असा मैसूर पाक बनवत आहोत। जिभेवर ठेवताच हा मैसूर पाक विरघळतो, अगदी एका बोटाने सुद्धा तुटतो। छान मऊ असा हा मैसूर पाक बनवून तयार होतो। नमस्कार, कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर पहा, मस्त असा तोंडामध्ये टाकताच विरघळणारा हा मैसूर पाक बनवणं खूप सोपं आहे। थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं आपण हा मैसूर पाक बनवणार आहोत। पहिल्या वेळेस जरी मैसूर पाक बनवत असाल तरी छान असा मैसूर पाक तुम्ही या पद्धतीने बनवू शकता, अजिबात बिघडत नाही। मैसूर पाक दोन प्रकारचे असतात, एक सॉफ्ट मैसूर पाक आणि थोडासा कडक मैसूर पाक, ज्याला खूप जास्त जाळी असते। तर आज आपण सॉफ्ट मैसूर पाक बनवणार आहोत, अगदी जिभेवर ठेवताच विरघळणारा। तर सर्वात अगोदर मी इथे एक कुकरचा डब्बा घेतला आहे आणि त्याच साईजचा एक प्लेन कागद कापून घेत आहे। तुमच्याकडे जर केक टीन असेल तर तुम्ही केक टीनचा वापर करू शकता आणि त्याच्यामध्ये बटर पेपर टाकू शकता। तर माझ्याकडे काहीच नव्हतं तर मी इथे कुकरचा डब्बा घेतला आहे आणि एक आपला साधा कोरा कागद घेतलेला आहे। डब्याच्या आकाराचा हा कागद आता मी कापून घेते। तुम्ही याच्याऐवजी साधी प्लेट जरी वापरली तरीही चालेल, प्लेटमध्ये कागद टाकण्याची गरज लागत नाही आणि मैसूर पाक पटकन निघतो सुद्धा। आता या पेपरला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। फक्त मैसूर पाक टाकताना भांडं आपल्याला थोडंसं असं उंच घ्यायचं आहे, म्हणजे उंच असा मैसूर पाक होतो, वड्या छान पडतात आणि आतमध्ये तो छानपैकी वाफल्यासुद्धा जातो। तर आता या पेपरला थोडंसं मी असं तेल लावून घेते, म्हणजे बटर पेपरसारखा हा पेपर बनवून तयार होतो आणि मैसूर पाक निघायला मदत होते। तर पहा, आता हा पेपर छान मी तेलाने थोडा वल्ला करून घेतला आहे दोन्ही बाजूंनी। हा पेपर आता या कुकरच्या डब्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे। सर्वात अगोदर आपल्याला मैसूर पाक टाकण्यासाठीचं भांडं तयार करून घ्यायचं आहे, नंतर गडबडीमध्ये ते शक्य होत नाही, तर हे काम आपल्याला सर्वात अगोदर करायचं आहे। तर चला आता मैसूर पाक बनवायला आपण सुरुवात करूयात। बारीक बेसन पीठ घ्यायचं आहे, बेसन पीठ बारीकच घ्यायचं, जाडसर घ्यायचं नाही। आता एक कुठलंही घरातील भांडं घ्यायचं, तर मी एक मीडियम साईजची अशी वाटी घेतलेली आहे। याच्यामध्ये आता आपण बेसन पीठ घ्यायचं आहे। तर बेसन पीठ वाटीमध्ये भरताना खूप दाबून असं भरायचं नाही, थोडंसं हलक्या हाताने भरायचं आहे। आपण माप करून घ्यायचं म्हणलं की काय करतो, पीठ खूप दाबून भरतो आणि त्याच्यामुळे माप सर्व बिघडतं। तर त्यासाठी इथे मी तुम्हाला दाखवलेलं आहे की पीठ कसं घ्यायचं। हलक्या हाताने या वाटीमध्ये पीठ भरायचं आणि सपाट एक वाटी असं आपल्याला पीठ घ्यायचं आहे। आता एका भांड्यामध्ये आपण हे पीठ टाकून घेऊयात। त्याच वाटीने आपल्याला सपाट एक वाटी साखर घ्यायची आहे। सर्व माप आपण एकाच भांड्याने करत आहोत। एक वाटी भरून तेल घ्यायचं आहे, तर मी इथे पूर्ण तेलाचा वापर केला आहे। तुम्ही एक वाटी भरून तूप वापरू शकता किंवा मग अर्ध तूप अर्ध तेल असंही करू शकता, किंवा फक्त तेल वापरलं तरीही चालेल। दोन इलायची कुटून घेतलेल्या आहेत आणि एक चमचा भरून तूप घेतलेला आहे। आता हे आहे आपलं मैसूर पाक बनवण्याचं साहित्य। तर व्यवस्थित असं आपल्याला हे सामान मापूनच घ्यायचं आहे। आता सर्वात अगोदर आपण जे बेसन पीठ घेतलंय त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे। बेसन पीठ आणि तेल आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। अजून थोडंसं तेल आपण याच्यामध्ये टाकूयात। साधारण अर्ध तेल आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे। तेल आणि बेसन पीठ आता आपण चांगलं असं मिक्स करून घेऊयात। तर पहा, आता व्यवस्थित असं मी याला मिक्स करून घेतलंय आणि या पद्धतीचं आपल्याला हे बेसन पीठ बनवून घ्यायचं आहे। या पद्धतीने मैसूर पाक केल्यामुळे अजिबात बिघडत नाही आणि छान असा हा मैसूर पाक तयार होतो। तर पहा, छान पीठ असं हे तयार झालेलं आहे। आता हे उरलेलं तेलसुद्धा आपल्याला याच्यामध्ये वापरायचं आहे। सर्वात अगोदर गॅसवरती कढई गरम करत ठेवायची। याच्यामध्ये जी आपण साखर घेतलेली आहे ती टाकायची। अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे
1 वाटी साखर, त्यासाठी अर्धी वाटी पाणी. तुम्ही जेवढी साखर घ्याल त्याच्या अर्ध्या पटीने पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे. मोठा गॅस करायचा आणि साखर विरघळेपर्यंत चमच्याने ही साखर अशी ढवळत राहायची. तर साखर विरघळेपर्यंत मी याला असं ढवळत राहते, म्हणजे साखर कढईला लागत नाही. तर पहा, आता साखर सुद्धा यातील विरघळलेली आहे आणि पाकाला सुद्धा छान उकळी आलेली आहे. आपल्याला याची हलकीशी 1 तारेची चाचणी बनवून घ्यायची आहे. साधारण 2 ते 3 मिनिटांमध्ये व्यवस्थित अशी 1 तारेची चाचणी बनवून तयार होते. आता चाचणी झाली आहे की नाही हे ओळखायचं कसं, तर चमच्याने पाक थोडासा असा वरती करायचा आणि शेवटचा थेंब उशिरा पडला, त्याची एक अशी तार चालताना दिसली की आपली 1 तारेची चाचणी तयार झाली आहे. दुसरी पद्धत म्हणजे चमच्यावर लागलेला थोडासा पाक दोन्ही बोटांनी असा मध्ये चिपकून बघायचा आणि दोन्ही बोटांच्या मध्ये हलकीशी एक तार तुटायला झाली की मग आपला 1 तारेचा पाक तयार झालेला आहे. तर असा हा 1 तारेचा पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे. तर पाक थोडासा कमी शिजला तरीही हरकत नाही, फक्त जास्त शिजायला नको, जास्त तो कडक व्हायला नको. कमी जर शिजला तर आपल्याला मिश्रण थोडं जास्त वेळ परतावं लागेल आणि कडक झाला तर आपला मैसूर पाक खूप कडक होईल. आता आपण जो 1 चमचाभर तूप घेतलेला आहे ते मी याच्यामध्ये टाकून घेतलं आहे. तूप चाचणीमध्ये थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच याच्यामध्ये आपण जे बेसन पिठाचं बॅटर बनवून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं. आता हे पीठ आपल्याला असंच या पाकामध्ये मिक्स करत राहायचं आहे. सुरुवातीला बारीक गॅस आपल्याला ठेवायचा आहे. तर बारीक गॅसवरती आपण थोडंसं याला मिक्स करून घेऊ. जे तेल आपण शिल्लक ठेवलेलं आहे अर्धी वाटी, ते आता आपल्याला थोडं थोडं करून याच्यामध्ये टाकायचं आहे. 2 ते 3 चमचे तेल आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि हे तेल आता या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. एकदा मैसूर पाक बनवायला घेतला, त्याला आपण कढईमध्ये टाकला, नंतर त्याला मोकळं सोडायचं नाही, सतत असं मिक्स करत राहायचं आहे. तर पहा, सर्व बाजूंनी त्याला असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. कढईला लागणार नाही या पद्धतीने आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे. अजून थोडंसं तेल मी याच्यामध्ये टाकून घेते आणि वापस याला मिक्स करून घेते. आपण तेल टाकलं आणि ते पूर्ण पिठामध्ये आटलेलं दिसलं की वापस याच्यामध्ये थोडंसं तेल आपल्याला टाकून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे सर्व तेल आपल्याला या पिठामध्ये टाकायचं आहे. फक्त एकदम न टाकता 2-3 चमचे असं थोडं थोडं तेल आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. तर पहा, याला सतत मी असं हलवत आहे, ज्याच्यामुळे याच्यामध्ये खूप छान अशी जाळी पडते. तर पहा, आता थोडी थोडी याला जाळी पडू लागलेली आहे. थोडीशी ह्याला जाळी पडायला लागली. आता आपण काय करायचं, गॅस मीडियम करायचा आणि मीडियम गॅसवरतीच याच्यामध्ये आता आपल्याला तेल मिक्स करत राहायचं आहे. मीडियम गॅस केल्यानंतर हे पीठ खूप पटकन फुललं जातं आणि याला जाळीसुद्धा खूप छान पडते. बारीक गॅसवरती जाळी जरा कमी पडते आणि थोडासा उशीर लागतो. तर पहा, याला व्यवस्थित असा आता मी मिक्स करून घेत आहे. अधूनमधून आपण गॅस बारीकसुद्धा करू शकतो. असं वाटलं की पीठ खूप करपतंय किंवा कढईला चिकटू लागलेला आहे तर गॅस एकदम बारीक करून घ्यायचा आणि पीठ फक्त मिक्स करत राहायचं. वापस थोडंसं तेल मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आपण खूप कमी तेलामध्ये हा मैसूर पाक बनवत आहोत. हलवाई जो मैसूर पाक बनवतात ना, त्याच्यामध्ये खूप सारं तेल, डालडा किंवा तूप वापरलं जातं. कमीत कमी तेलामधला हा मैसूर पाक आपण बनवलेला आहे. तर छान वापस आपण याला असं मिक्स करून घेऊयात. मैसूर पाक बनवताना फक्त त्याला मिक्स करायची मेहनत खूप जास्त लागते. तर तेल संपेपर्यंत आपल्याला थोडं थोडं तेल टाकत राहून असं त्याला मिक्स करत राहायचं आहे. याच्यामध्ये मी जशीच्या तशी कृती तुम्हाला दाखवलेली आहे. कुठेच एडिटिंगमध्ये व्हिडिओ हा स्किप केलेला नाही, कारण मैसूर पाक पहिल्या वेळेस तर परफेक्ट असा जमतच नाही. पण तरीही तुम्ही जर पहिल्या वेळेस बनवत असाल तरी बिघडू नये या हेतूनेच पूर्ण व्हिडिओ मी हा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे.
मैसूर पाक बनवायला थोडंसं अवघड असतं, पण आपण जर तो योग्य पद्धतीने आणि योग्य मापाने बनवला तर तो बिघडत नाही. तर पहा, छान असा आता याला मस्त जाळी पडत आहे. सर्व तेल आता मी याच्यामध्ये टाकून घेते आणि वापस याला असं मिक्स करून घेते. आता इथून पुढे ह्याला खूप पटकन जाळी पडते आणि हे पीठ खूप करपू सुद्धा शकतं. आता थोडंसं फुलेपर्यंत आपण याला मिक्स करून घेऊयात. तर पहा, आता छान असं हे फुलू लागलेलं आहे. पहा किती मस्त अशी याला आता जाळी पडली आहे आणि पीठसुद्धा दुप्पट झालेलं आहे. आता इतकंच आपल्याला याला परतून घ्यायचं आहे आणि गॅस लगेच बंद करायचा आहे. पहा, पीठ फुललं आहे आणि आतमध्ये खूप सारी जाळी पडलेली आहे. लगेच पटापट याला काय करायचं, आपण जो कुकरचा डब्बा बनवून तयार ठेवलेला आहे, पेपर टाकून त्याच्यामध्ये हे सर्व पीठ टाकून घ्यायचं. खूप पटकन आपल्याला हे करायचं असतं, कारण खूप लवकर हे कडक होऊ शकतं. तर त्यासाठी पटकन हे मिश्रण डब्यामध्ये टाकून घ्यायचं आणि डब्यांमध्ये टाकल्यानंतर याला अजिबात दाबायचं नाही किंवा सेटसुद्धा करत बसायचं नाही. छान असंच राहून द्यायचं. तर आता मी याला डब्यामध्ये टाकून घेतल्यानंतर साधारण अर्धा तास रूम टेम्परेचरवरतीच असंच ठेवत आहे आणि नंतर आपण याच्या वड्या पाडून घेऊयात. अर्ध्या तासानंतर थोडासा हा सेट झालेला आहे. तर हाताने आपण याला असं चेक करून घ्यायचं. थोडासा कडक लागला की आपण याच्या आता वड्या पाडून घेऊयात. छोट्या छोट्या चौकोनी आकारामध्ये आपण याच्या वड्या पाडून घेऊ. पहा, मस्त असा त्याला कलर आलाय आणि खूप सॉफ्ट असा हा मैसूर पाक झालेला आहे. वड्या पाडताना थोड्याशा हलक्या हाताने वड्या पाडायच्या, कारण खूप पटकन हा मोडू सुद्धा शकतो. तर आता सर्व वड्या याच्या मी पाडून घेतल्यात. एका ताटामध्ये हा डब्बा आपल्याला असा पालथा ठेवायचा आहे आणि वरतून थोडंसं त्याला असं टॅप टॅप करायचं आहे. तर पहा, याच्यातील 2 वड्या पडल्यात आणि बाकीच्या आपण चाकूने काढून घेऊयात. जर आता डब्यामधून वड्या निघत नसतील, मैसूर पाक निघत नसेल, तर काय करायचं, अर्ध्या मिनिटासाठी फक्त गॅसवरती हा डब्बा ठेवायचा किंवा थोडासा गरम करून घ्यायचा, ज्याच्यामुळे या वड्या खूप पटकन निघतील. किंवा तुम्ही मग ताटामध्ये सुद्धा या वड्या टाकू शकता, ज्याच्यामुळे खूप आरामात या वड्या निघतात. तर पहा, मस्त असा आपला हा मैसूर पाक बनवून तयार झालेला आहे. छान दिसतोय आणि खायलासुद्धा खूप छान लागतो. वरतून मस्त त्याला अशी जाळी पडलेली आहे आणि आतून खूप असा मऊ हा मैसूर पाक बनवून तयार झाला आहे. जिभेवर ठेवताच विरघळतो, अजिबात कडक होत नाही. तर ही आजची आपली साधी सोपी अजिबात न फसणारी रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू साध्या सोप्या चमचमीत रेसिपींसोबत. तोपर्यंत बाय बाय.